बघा, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण होतो आणि सजीवांच्या वर्गीकरणामध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर पहिलंच काय येतं आदिकेंद्रकी आणि दुसरं येतं दृश्यकेंद्रकी. यालाच आपण काय म्हटलं तर आदिकेंद्रकीला आपण प्रोकॅरियोट म्हणतो. प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक आणि दृश्यकेंद्रकीला युकॅरियोटिक असं म्हटलं जातं. कॅरियोटिक असं म्हटलं जातं. आता बघा, प्रोकॅरियोटिकमध्ये आपल्याला जे मिळतं ते एकपेशीय म्हणजे ज्याच्यामध्ये एकच पेशी असते त्याला आपण एकपेशीय म्हणतो. याला युनिसेल्युलर म्हटलं जातं, युनिसेल्युलर. आणि ज्याच्यामध्ये अनेक पेशी असतात त्याला मल्टीसेल्युलर म्हटलं जातं, मल्टीसेल्युलर असं म्हटलं जातं. आता बघा, युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल याच्यामध्ये आपल्याला मोनेरा हा पहिला बघायला मिळतो. याच्यामध्ये मोनेरा आणि दृश्यकेंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये प्रोटेस्टा हा दुसरा बघायला मिळतो. दृश्यकेंद्रकीमध्ये बहुपेशीमध्ये दोन प्रकार बघायला मिळतात, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. आता पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये परपोषी म्हणजेच काय, परपोषी याचा अर्थ ते संश्लेषण करू शकत नाही आणि स्वयंपोषी म्हणजे ते संश्लेषण करू शकतात. तर लक्षात ठेवायचं, प्रकाश संश्लेषण करू शकतात, प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला कवक येतं, संश्लेषण करणाऱ्यांमध्ये वनस्पती येतात आणि पेशीभित्तिका नसणाऱ्यांमध्ये आपल्याला प्राणी बघायला मिळतात. तर बघा, हे जे वर्गीकरण आपण बघायला लागलो, या वर्गीकरणामध्ये आपल्याला 1735 मध्ये कार्ल लिनियस यानं दोन सृष्टी सांगितल्या आणि ह्या दोन सृष्टी कोणत्या होत्या तर वनस्पती आणि प्राणी. दॅट मीन्स प्लांट अँड ॲनिमल्स अशा आपल्याला दोनच काय बघायला मिळतात तर सृष्टी बघायला मिळतात, तर किंगडम्स बघायला मिळतात. 1866 मध्ये हेकेलनं काय सांगितलं तर तीन सृष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये प्रोटेस्टा, वनस्पती, प्राणी अशा आपल्याला तीन सृष्टी बघायला मिळाल्या. 1925 मध्ये चॅटननं आपल्याला दोन सृष्टी सांगितल्या, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. तेच म्हणजे इथं आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं मला बघायला मिळतात. 1938 मध्ये कोपलँडनं आपल्याला चार सृष्टी सांगितल्या, मोनेरा, प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर 1969 मध्ये विटाकर यांनी फेमस आपल्याला पंचसृष्टी दिल्या आणि त्या म्हणजेच काय, मोनेरा, प्रोटेस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. आत्ताच्या आपण लेक्चरमध्ये विचार करणार आहोत ते म्हणजेच कोणाचा तर मोनेरा, प्रोटेस्टा आणि कवक. बघा, वनस्पती आणि प्राणी हे आपण सेपरेट लेक्चरमध्ये विचारात घेणार आहोत, कारण का वनस्पतीमध्ये असणारे आपल्याला विभाग बघायचे आहेत, प्राण्यामध्ये असणारे विभाग आपल्याला बघायचे आहेत, ज्याची मी ओळख याच्या अगोदरच एका लेक्चरमध्ये करून दिलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपल्याला मोनेरा, प्रोटेस्टा आणि कवक. आता पहिली गोष्ट म्हणजेच काय, मोनेराची मी इथं उदाहरणं लिहून ठेवलेली आहेत. उदाहरणं कोणती कोणती आहेत पहिल्यांदा बघून घेऊया आपण. तर स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, व्हेब्रिओ कॉलरी, लेजिओनेला न्यूमोनी, साल्मोनेला टायफी, ट्रेप्टोनेमा पॅलेडियम, स्टॅफेलोकोकस ओरियस, क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. हे आपल्याला काय बघायला मिळतात, मोनेराची उदाहरणं. मोनेरामध्ये मोस्ट ऑफ जे आहेत ते आपल्याला काय बघायला मिळतात तर एकतर ते जीवाणू किंवा नीलहरित शैवाल बघायला मिळतात. बघा, म्हणून मी इथं मोनेरामध्ये लिहितो, याच्यामध्ये आपल्याला जे बघायला मिळतात ते जीवाणू आहेत, जीवाणू किंवा आपल्याला काय मिळतात नीलहरित शैवाळ बघायला मिळतात. नीलहरित शैवाल अशा आपल्याला बघायला मिळतात. मग याच्यामध्ये दॅट मीन्स बॅक्टेरिया आणि आपल्याला काय बघायला मिळतं तर शैवाळ बघायला मिळत असतात. तर मोनेराचा पण जर विचार केला तर मोनेराची आपल्याला लक्षणं सांगायला पाहिजेत किंवा गुणधर्म सांगायला पाहिजेत. पहिल्यांदा मोनेरा आपल्याला जीवाणू किंवा हे नीलहरित शैवाळ आढळतात कुठं, तर याच्यासाठी एक सिंपल गोष्ट आहे ती म्हणजेच काय, दह्यामध्ये आपण जर बघितलं तर दह्यामध्ये आपल्याला एक जीवाणू बघायला मिळतो आणि तो म्हणजेच आहे लॅक्टोबॅसिलस. बघा, लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू दह्यामध्ये आपल्याला काय मिळतो, पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जर याचा विचार केला, मोनेराचं जर आपल्याला गुणधर्म विचारात घ्यायचे झाले तर पहिला गुणधर्म आपण जर याच्यामध्ये घेतला तर इथंच आहे. बघा, मोनेरा कुठं आहे तर एकपेशीय आहे. कसा आहे बघा, एकपेशीय. ओके. त्याच्यानंतर बघा, दुसरा गुणधर्म याच्या जर मध्ये बघायचा म्हटला तर तो आदिकेंद्रकी आहे. कसला आहे, आदिकेंद्रकी.
आणि याच्यामध्ये केंद्रक आवरण किंवा पटलबद्ध केंद्रक नसतं. म्हणजेच काय, तर न्यूक्लियस अब्सेंट आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला आदिकेंद्रकी आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पटलबद्ध केंद्रक किंवा आपण काय म्हणू शकतो केंद्रक नसते किंवा पेशी अंगक याच्यामध्ये नसतात. आणि याच्यामध्ये एकतर हे स्वयंपोषी असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, परपोषी. बघा, दोन्हीपैकी एक गोष्ट. या पद्धतीनं आपल्याला कुणाचा विचार करता येतो, मोनेराचा विचार करता येतो. आता मोनेरा नंतर आपल्याला पुढचा जो बघायला मिळतो तो म्हणजे कोण आहे, प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टाचा जर विचार केला तर प्रोटिस्टामध्ये आपल्याला इथं युग्लिना, वॉल्वॅक्स हे आपल्याला जे बघायला मिळतात ही स्वयंपोषी शैवाळ आहेत किंवा प्रोटिस्टा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा, अमिबा, पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम हे परपोषी आहेत, परपोषी प्रोटिस्टा आपल्याला बघायला मिळतात. आता बघा, ही जी प्रोटिस्टा आपल्याला बघायला मिळालीत कोणते कोणते आहेत, युग्लिना, वॉल्वॅक्स स्वयंपोषी आहेत, अमिबा, पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम हे कसे आहेत, परपोषी आपल्याला बघायला मिळतात. आता प्रोटिस्टाचं आपल्याला काय करायचं आहे, तर प्रोटिस्टामध्ये नेमकेपणा काय असतो, तर प्रोटिस्टा आढळतो कुठं, तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, डबक्यातलं पाणी घ्यायचं, डबक्यातील पाणी. एखादं साठलेलं डबकं आपण जर घेतलं, त्याच्यामधलं जर पाणी घेतलं आणि ते सूक्ष्मदर्शिकेखाली जर बघितलं तर ह्या डबक्यातील पाण्यामध्ये आपल्याला एक जीव आढळतो, तो म्हणजेच असतो अमिबा. तो म्हणजेच कोण आहे, अमिबा. अमिबा असेल, पॅरामोशियम असेल, प्लाझ्मोडियम असेल, युग्निला असेल, वॉल्वॅक्स असतील, हे आपल्याला जे बघायला मिळतात हे प्रोटिस्टा आहेत. आणि प्रोटिस्टाचं आपल्याला गुणधर्म काय सांगता येतील, तर बघा, प्रोटिस्टा सुद्धा कसा आहे, एकपेशीय आहे, एकपेशीय. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे तो कसला आहे, दृश्य केंद्रकी आहे, दृश्य केंद्रकी. आता बघा, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आदिकेंद्रकी म्हणजेच आपण मोनेरांचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय नसतं, तर लक्षात ठेवायचं केंद्रक, पटलबद्ध केंद्रक आणि पेशी अंगक नसतात. परंतु प्रोटिस्टामध्ये पेशी केंद्रक असतं, पट्टलबद्ध केंद्रक असतं. त्याच्यानंतर हे आपल्याला हालचालीसाठी छदमपादाचा वापर करतात, छदमपाद त्यालाच रोमक म्हणतात, रोमके म्हटलं जातं, किंवा त्यांना कशाभिका म्हणतात, कशाभिका असं सुद्धा म्हटलं जातं. स्मॉल लेग्स आपल्याला बघायला मिळतात आणि ते स्मॉल लेग्स असणारे आपल्याला एकपेशीय असतात, दृश्य केंद्रके असतात, पटलबद्ध केंद्रक असतं. छदमपाद रोमकांच्या सहाय्याने किंवा कशाभिकाच्या सहाय्याने ते काय करतात, परिचलन करतात, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. तर ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतं. त्यानंतर बघा, आपण पुढचा जो आपल्याला गोष्ट बघायला मिळते ती म्हणजेच काय, कवके आहेत. आता कवकांमध्ये जर विचारात घेतलं, किनवा आहे, बेकरसिस्ट म्हणतो आपण त्याला, बुरशी, ॲस्पॅर्जिलस आहे, पेनिसिलियम आहे, भूछत्र, मशरूम म्हणतो आपण, हे सगळे जे आहेत ती काय आहेत, कवक आहेत. आता कवकांबद्दल आपण जर सांगायचं म्हटलं तर इथंच आहे बघा, परपोषी आहेत म्हणजे संश्लेषण करत नाहीत, असंश्लेषी. बघा, हां, आता हे कुठं मिळतात, पहिल्यांदा यांचा आढळ सांगूया आपण. तर लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट बरेच दिवस कुबट अशी गोष्ट, कुबट गोष्ट असेल किंवा आपण चपाती असेल, चपाती, पाव, भाकरी वगैरे जे काय असेल, तर हे जर आपण जास्त दिवस ठेवलेलं असेल तर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे तंतू येतात, पांढरे तंतू आपल्याला बघायला मिळतात. आणि हे पांढरे तंतू म्हणजेच काय असतात, तर कवक असतात. पांढरे तंतू म्हणजेच काय मिळतात, आपल्याला कवक बघायला मिळतात. तर कुबट ठिकाणी किंवा चपाती, पाव जास्त दिवस ठेवल्यानंतर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे तंतू तयार झालेले बघायला मिळतात, ती म्हणजेच काय असतात, कवक आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, यांचे गुणधर्म सांगायचे झाले तर गुणधर्म इथून बघायला मिळतात. एक साधी गोष्ट आहे, परपोषी आहे. परपोषी म्हणजे संश्लेषी नाही, असंश्लेषी. मग संश्लेषी कोण आहे, तर संश्लेषी आहेत वनस्पती. बघा, स्वयंपोषी आहेत म्हटल्यानंतर वनस्पती ह्या संश्लेषी आहेत. पेशीभित्तिका असणारे आहेत, बघा हे
हे पण पेशीभित्तिका असणार आहेत, हे सुद्धा पेशीभित्तिका असणार आहेत. प्राणी हे पेशीभित्तिका नसणार आहेत. म्हणूनच आपलं शरीर जे आहे ते मऊ आहे, नाहीतर आपलं शरीर सुद्धा वनस्पतीसारखं काय झालं असतं, टणक झालं असतं. परंतु आपलं शरीर टणक नाही आहे, तर त्याला कारण आहे की आपल्याला पेशीभित्तिका नाही आहेत आणि पेशीभित्तिका नसणारे जे आहेत ते प्राणी आहेत. मग त्यानुसार आपल्याला बघा पेशीभित्तिका असणारे, आता कवक हे परपोषी आहे म्हणजे असंश्लेषी आहे, पेशीभित्तिका असणार आहे. त्याच्यानंतर बघा बहुपेशीय आहे आणि दृश्य केंद्रकीय आहे. म्हणजे इथं बघा बहुपेशीय आणि दृश्य केंद्रकी आपल्याला बघायला मिळतं. आता दृश्य केंद्रकी आहे. आता बघा याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय येतो की याच्यामध्ये अनेक केंद्रक असतात. अनेक केंद्रक आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच याच्या पेशी द्रव्यामध्ये अनेक केंद्रक काय असतात पाहायला मिळतात. बघा याच्यामध्ये केंद्रकच नाही, याच्यामध्ये केंद्रक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक केंद्रक आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला अजून काय सांगता येईल, तर याची जी पेशीभित्तिका असते बघा, पेशीभित्तिका ही कायटिननं बनलेली असते. कायटिन शर्करेपासून बनलेली असते. शर्करा बघा, कायटिन नावाच्या शर्करेपासून पेशीभित्तिका कोणाची बनलेली असते, कवकांची बनलेली असते. त्याच्यानंतर हे मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजेच काय, तर कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती जगतात. कार्बनी पदार्थांवर जगतात. बघा या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील. मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती जगणारे कोण आहेत, कवक आपल्याला बघायला मिळतात. तर या पद्धतीनं आपण बघा 3 सृष्टी बघितल्या किंवा 3 किंगडम्स बघितले. एक म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक. आता मोनेरामध्ये पुन्हा एकदा आपण थोडंसं काय करूया, रिवाईज करूया आणि रिवाईज करून आपण या इथं आपण थांबूया. तर आपल्याला काय मिळतं बघा, तर मोनेरा कुठे आढळतात, दह्यामध्ये जे लॅक्टोबॅसिलस जीवाणू असतात ते बघा, जीवाणू किंवा नीलहरित शेवाळ म्हणजेच कोण असतात, मोनेरा असतात. त्याच्यानंतर ते एकपेशीय आहेत, आदिकेंद्रकीय आहेत. आता कुठनं आलं ते, तर इथं आहे एकपेशीय आदिकेंद्रकी. आदिकेंद्रकी आहे, त्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक नसतं, पेशी अंगक नसतात. त्यानंतर ते एकतर काय असू शकतात, स्वयंपोषी असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. स्वयंपोषी पण असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. प्रोटिस्टांचा विचार केला तर सॉरी, आता मोनेराची वेगवेगळी उदाहरणं आहेत, थोडीशी आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, वेब्रिओ कॉलरी, लिजियोनेला न्यूमोनी, साल्मोनेला टायफी, टेट्रोनेमा पॅलिडियम, स्टेफिलोकोकस ऑरियस, त्याच्यानंतर क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम, असे आपल्याला काय बघायला मिळतात, ह्याची उदाहरणं बघायला मिळतात. प्रोटिस्टाचं उदाहरण केलं तर डबक्यातील पाण्यामध्ये अमिबा सापडतात, ते म्हणजेच कोण आहेत, प्रोटिस्टा आहेत. हे तर कुठं आहे बघा, दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस, ते म्हणजे कोण आहेत, मोनेरा. डबक्यामधील पाण्यामध्ये कोण सापडतात, अमिबा सापडतात. त्याच्यानंतर कवक कुठं सापडतं, तर कुबट, चपाती, पाव यांच्यावरती पांढऱ्या रंगाचे तंतू असतात, ती कवक असतात. तर प्रोटिस्टाचा विचार केला तर ते एकपेशीय आहे. कुठनं आलं बघा, प्रोटिस्टा हे एकपेशीय आहे आणि दृश्य केंद्रकी आहे. एकपेशीय दृश्य केंद्रकी. परिचलनासाठी कशाचा वापर करतात, छद्मपाद, रोमकी आणि कशाभिकांचा वापर केला जातो. दृश्य केंद्रकी असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पटलबद्ध केंद्रक असतं. त्याच्यानंतर कवकांचा विचार केला, किनोआ, बुरशी, ॲस्पॅरजिलस, पेनिसिलियम, भूचत्र ही काय आहेत, कवकाची उदाहरणं आहेत. तर या कुठं आढळतात, तर कुबट, चपाती आणि पाव यांच्यावरती पांढऱ्या रंगाचे तंतू आपल्याला बघायला मिळतात. पहिली गोष्ट ते परपोषी आहेत म्हणजे असंश्लेषी आहेत. त्याच्यानंतर बघा बहुपेशीय आहेत, बहुपेशीय बघायला मिळतात. त्याच्यानंतर दृश्य केंद्रकी आहेत, दृश्य केंद्रकी बघायला मिळतात. म्हणजे बघा कवकाची जर व्याख्या करायची झाली तर कशी करता येईल, असे जीव जे परपोषी आहेत, पेशीभित्तिका असणारे आहेत, बहुपेशीय दृश्य केंद्री सजीवांना आपण काय म्हणतो, तर कवक म्हणतो. बघा परपोषी किंवा दृश्य केंद्री बहुपेशीय पेशीभित्तिका असणाऱ्या परपोषी सजीवांना आपण काय म्हणतो, कवक म्हणतो. इथं बघा आदिकेंद्रकी एकपेशीय सजीवांना काय म्हणलं जातं, मोनेरा. सजीवांमध्ये दृश्य केंद्रकी एकपेशीय असतात, ते प्रोटिस्टा आहेत. सजीवांमध्ये दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशीभित्तिका असणारे परपोषी म्हणलं की कवक आलं. आणि
दृश्य केंद्रकीमध्ये बहुपेशीमध्ये पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये स्वयंपोषी म्हणलं की वनस्पती आलं. आणि प्राण्यांचा जर विचार केला तर आपल्याला काय मिळतं, दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशीभित्तिका नसणाऱ्यांना काय म्हटलं जातं, प्राणी म्हटलं जातं. मग याच्यामध्येच बऱ्याचशा व्याख्या आहेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय बघायला मिळतं, तर त्यांचे प्रत्येकाची गुणधर्म बघायला मिळतात आणि त्यानुसार कवकाचे गुणधर्म काय आहेत, असंश्लेषी आहे, बहुपेशीय, दृश्य केंद्रकी आहे. त्याच्यामध्ये पेशी द्रव्यामध्ये अनेक केंद्रक पाहायला मिळतात आणि पेशीभित्तिका ही कशापासून बनलेली असते, कायटिनपासून बनलेली असते. तर लक्षात ठेवा, MPSC मध्ये पेशीभित्तिका कवकांची पेशीभित्तिका कोणत्या शर्करेपासून बनलेली असते असा क्वेश्चन एक येऊन गेलेला होता आणि ती कशापासून बनलेली असते, कायटिननं बनलेली असते. मृतोपजीवी आहेत म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती जगतात कवक, आपल्याला या पद्धतीची पाहायला मिळतात. तर बघा, आता आपण सजीवांच्या वर्गीकरणामध्ये एक म्हणजे मोनेरा, दुसरा प्रोटेस्टा आणि तिसरा कवक याबद्दलची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आपल्याला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. याच्या पुढल्या भागामध्ये आपण वनस्पती सृष्टी कशा पद्धतीनं काम करते याचा आपण काय करणार आहोत, किंवा वनस्पती सृष्टीमध्ये कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन होतं, वर्गीकरण होतं, याचा आपल्याला काय करायचं आहे, उहापोह करायचा आहे. ओके, थँक्यू.